तो काय सांगणार, गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडे मारली होती, मात्र आज जोरदार पावसाचं पुनरागमन झालं. कालच पांडुरंगाचं दर्शन घेतलं तेव्हा आम्ही साकडं घातलं होतं की देवा पाऊस पडू दे, आणि पांडुरंगाने ती घराणं आमचं ऐकलं, त्याबद्दल पांडुरंगाचे खूप ऋणी आहोत आम्ही. कारण की पेरणीत उभार होण्याच्या स्थितीत आता आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये स्थिती होती, पण आजच्या पावसामुळे बराच रिलीफ मिळालेला आहे आणि शेतकरी आनंदित आहे. हो, हिंदी सत्तेच्या विरोधात ठाकरे बंधू जे आहेत ते मैदानात उतरणार आहे. 6 तारखेला आपला उद्धव ठाकरेंचा, तर 7 तारखेला राज ठाकरेंचा मोर्चा निघणार आहे मुंबईत. हे निश्चितपणाने मराठीच्या बाबतीमध्ये कोणाचाच विरोध असण्याचं कारण राहू शकत नाही, आणि याची भूमिका शिंदे साहेबांनी पहिले स्पष्ट केलेली आहे. तर मोर्चाच्या आधी जर सरकारने जर भूमिका मान्य केली तर तो मोर्चा मागे. आजच दादा भुसेशी त्यांना भेटायला गेले होते, पण बाकीचा तपशील अजून काय आलेला नाही. हो, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना आवाहन केलंय की मोर्चामध्ये आमच्या एकच मोर्चा काढावा, 2 मोर्चे काढायपेक्षा. काय वाटतं, दोघं एकत्र येतील? त्यांचा विषय आहे. हो, सर्व पक्षांना त्यांनी आवाहन केलं की मराठी भाषेसाठी एकत्र यावं. सगळे एकत्रच आहे. मराठी भाषेचा विरोध कोणी केलाय? कोणीच केलेला नाहीये. तो अजित पवार यांच्या खात्याने का एकनाथ शिंदेच्या खात्याची स्वतंत्रपणे पडताळणी केलेली आहे. मला माहित नाही. MRDCच्या माहित MSRDC. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.